नमस्कार, मी ज्ञानेश्वर रोकडे, चालक लासलगाव वाघा. ती माझी रचना सादर करतो. प्रेम कविता आहे. कवितेचं शीर्षक आहे ती आल्यावर खिडकीतूनच दिसायची. आता तुम्हाला कुठून दिसायची मला काही माहित नाही, पण मला वाटते ती आल्यावर खिडकीतूनच दिसायची. त्यामुळं बायकोने आता ती खिडकी कायमचीच बंद करून ठेवलेली आहे. आता खिडकीतून बघायचं दूरच, पण खिडकी जवळून जायला सुद्धा आता भीती वाटते. ती आल्यावर खिडकीतूनच दिसायची आणि पाहिल्यावर तिला लगेच मनात बसायची. तसं लहानपणापासूनच मी तिला जाता येता बघायचं, फक्त बघायचं, बोलायचं काहीच नाही. तसं लहानपणापासूनच मी तिला जाता येता बघायचं, पण ओळखच नाही. मग डायरेक्ट कसं बोलायचं? हळूहळू तिची माझी ओळख जेव्हा पटली, हळूहळू तिची माझी ओळख जेव्हा पटली, मग बाकी ती माझ्या हृदयातच बसली. वाट होती तिची माझ्या घरासमोरूनच जायची, वाट होती तिची माझ्या घरासमोरूनच जायची. मी आधीच येऊन थांबायचो, वेळ झाली की तिची यायची. जाता येता रोज भेटता प्रेम जडले तिच्यावरती, जाता येता रोज भेटता प्रेम जडले तिच्यावरती. जर नाही आली कधी तर तासनतास उभा असायचं थांब्यावरती. दिला नाही धोका कधी तिने मला, उशिरा का व्हायना यायची. दिला नाही धोका कधी तिने मला, उशिरा का व्हायना यायची. आल्यावर बाकी मग मला सोबत घेऊन जायची. रस्त्यावरच घर माझे, लासलगाव कोळपवाडी रस्त्यावरच घर माझे. ती आल्यावर पहिली खिडकीतूनच दिसायची. रस्त्यावरच घर माझे, ती आल्यावर खिडकीतूनच दिसायची. मी ड्युटीवर जाताना पहिली मलाच आधी भेटायची. मग काय आमचं नेहमीप्रमाणे सारं काही ठरलेलंच असायचं. मग काय आमचं नेहमीप्रमाणे सारं काही ठरलेलंच असायचं. कधी कुठं आणि कसं कसं एकमेका भेटायचं. जर नाही भेटली कधी तर जीव कासावीस होत असे, जर नाही भेटली कधी तर जीव कासावीस होत असे. तिला पाहिल्या वाचून मित्र हो माझा दिवस पण जात नसे. ती येणारच कधी उन्हात, कधी पावसात, तर कधी थंडीच्या लाटेमध्ये. झाला असेल उशीर हो, पण दांडी मारली नाही कधी. तिची आणि माझी पहिलीच भेट झाली अशा ठिकाणी, तिची आणि माझी पहिलीच भेट झाली अशा ठिकाणी. आली होती तेव्हा ती गावात माझ्या मुक्कामी. बघाय तिला गाव सारा झाला होता गोळा, बघाय तिला गाव सारा झाला होता गोळा. तेव्हापासून मित्र मला तिचा लागला होता लळा. आणि मग आमची मैत्री इतकी वाढली, इतकं प्रेम वाढलं, काही लोकांना हे देखवत नव्हतं. आम्ही आज इथे तर उद्या तिथे बिनधास्तपणे फिरायचे, आज इथे तर उद्या तिथे बिनधास्तपणे फिरायचे. काही होते मंगलेसारखे लैनाराव जळायचे. हे मंगले ना हो, हे मंगलेले चांगले, आमच्या इकडचे मंगले म्हणतोय मी, आम्हाला वाटतं. आणि तिच्या रंगरूपाविषयी तर काय बोलायचं हो, शब्दच नाही ते. तिच्या रंगरूपाविषयी तर काय बोलायचं. हसताना पडे तिच्या गालावरती खळी, हसताना पडे तिच्या गालावरती खळी. हिरवी नऊवारी जणू लाल बिंदी बाळी. रंगरूप छान गोड छेबी तिची न्यारी, रंगरूप छान गोड छेबी तिची न्यारी. काय सांगू शिवने साहेब, दिसायला लय म्हणजे लय 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 भारी. नाव ऐकायचं का तिचं? आता नावच सांगतो जरा ऐका तर खरी, आता नावच सांगतो जरा ऐका तर खरी. तुम्हाला काय वाटलं? अहो ती तर आपली महाराष्ट्राची लाडकी लालपरी, माझ्या लासलगाव आगाराची लाडकी लालपरी. धन्यवाद. कधी वाटते हवी हवीसी, कधी वाटते हवी हवीसी, कधी नकोसी घुसमट आहे. शहरामध्ये जगण्यासाठी रोज जीवाची फरफट आहे. ही सर्व फरफट सोडून आपण आज इथं कवी संमेलन भरवलं, मला बोलवलं, त्याबद्दल आयोजकांचे धन्यवाद. आणि आता मी माझी कविता सादर करत आहे. माझ्या कवितेचं नाव आहे पळस. माझ्या कवितेचं नाव जरी पळस असलं तरी पळसाच्या झाडाचा आणि कवितेचा कुठेही संबंध येत नाही, आणि महिला मंडळाचा तर येतच नाही. ही माझ्या एका प्रेयसीवर कविता लिहिलेली आहे, जी दगा द्यायची मला, माझ्या मित्राला. दोघा तिघाला दगा दिल्याच्या नंतर मी कविता दिली. किती जणांना छळून आलीस, किती जणांना छळून आलीस,
म्हणून तुझ्यावर जडलो नाही. किती जणांना छळून आलीस म्हणून तुझ्यावर जडलो नाही. तुझ्यासारखा खेळ खेळलो प्रेमात कधीही पडलो नाही. किती जणांना छळून आलीस म्हणून तुझ्यावर जडलो नाही. तुझ्यासारखा खेळ खेळलो प्रेमात कधीही पडलो नाही. मी माळरानाचा पळस वेडे, मी माळरानाचा पळस प्रिये, कधी कुणाहून आडलो नाही. आणि पानाने ही साथ सोडली अजून बहरने सोडलो नाही. पानाने ही साथ सोडली तरी बहरने सोडलो नाही. झडलो पडलो ओथंडलो, झडलो पडलो ओथंडलो परी श्वास सोडलो नाही. सुकलो पिकलो थकलो तरी आस सोडलो नाही. मी मुक्त रानाचा मोर सखे, मी मुक्त रानाचा मोर सखे, शहरात भटकलो नाही. मी मुक्त रानाचा मोर सखे, शहरात भटकलो नाही. डाळिंबाच्या दाण्यासाठी पिंजऱ्यात अटकलो नाही. मी माळरानाचा पळस प्रिये, कधी कुणाहून आडलो नाही. पानाने ही साथ सोडली तरी बहरने सोडलो नाही. काटा होऊन रक्षण केले, काटा होऊन रक्षण केले, वेलीत गुंतलो नाही. काटा होऊन रक्षण केले, वेलीत गुंतलो नाही. काटा होऊन रक्षण केले, वेलीत गुंतलो नाही. घेतलो असेल सुगंध फुलांचा, घेतलो असेल सुगंध फुलाचा, कधी कळीच रुतलो नाही. मी माळरानाचा पळस प्रिये, कधी कुणाहून आडलो नाही. पानाने ही साथ सोडली अजून बहरने सोडलो नाही, अजून बहरने सोडलो नाही. धन्यवाद. अतिशय सुंदर अशी प्रेम कविता, विरह कविता म्हणायला हरकत नाही. कवी सूर्यकांत डोळे प्रेमाविषयी लिहितात. प्रेमाच्या गावाकडे जाणारे फाटेच फाटे असतात. प्रेमाच्या गावाकडे जाणारे फाटेच फाटे असतात. वर गुलाब फुलले तरी खाली काटेच काटे असतात. वर गुलाब फुलले तरी खाली काटेच काटे असतात. काही पुढे ते म्हणतात, ना 2020 ना वन डे प्रेम म्हणजे टेस्ट असते. ना 2020 ना वन डे प्रेम म्हणजे टेस्ट असते. तावून सुलाखून निघालेलं ऑल दी बेस्ट असते. तावून सुलाखून निघालेलं ऑल दी बेस्ट असते. मी यानंतर पुढच्या कवित्र्याला आमंत्रित करत आहे माझे सहकारी नांदेड डिव्हिजनला असलेले भास्कर गीते सर यांना विनंती करतो की त्यांनी आपली एक रचना सादर करावी. आपल्या सर्वांनी त्यांच्या टाळ्याच्या गजरात त्यांचं स्वागत करावं. बाप त्याने केली सुरुवात. बाप म्हणजे बाप असतो. सकाळ दुपार संध्याकाळ डोक्याला नुसता ताप असतो. सध्या महाराष्ट्रामध्ये असा एकही दिवस नाही की ज्या दिवशी महिलावर अत्याचार आणि बलात्कार झाला नाही. महाराष्ट्रातून जेवढे दैनिक निघतात त्या दैनिकामध्ये एक ना एक तरी बातमी महिलावर झालेल्या अत्याचारावर असते. त्याबद्दल मी हाहाकार बलात्काराचा नावाची मी माझी एक कविता सादर करत आहे. तत्पूर्वी प्रल्हाद धुमाळांच्या 4 ओळी घेतो. होते अबलांची ही भरदिवसा शिकार हल्ली, होते अबलांची ही भरदिवसा शिकार हल्ली. कोण म्हणते येते नांदते ती लोकशाही, बंदुकीच्या गोळीने मारतो विचार हल्ली, बंदुकीच्या गोळीने मारतो विचार हल्ली. मित्रो, माणसापेक्षा वटवाघाळू हे बरी असतात. माणसापेक्षा वटवाघाळू हे बरी असतात. ती उलटी जरी लटकत असली तरी उलट्या काळजाची नसतात. ती उलटी जरी लटकत असली तरी उलट्या काळजाची नसतात. आपण आज पंढरपूरच्या पांडुरंगाच्या दारामध्ये आलेलो आहोत. हा बलात्कार, हा अत्याचार, हा अन्याय माणसे आता कमी करू शकत नाहीत. म्हणून मी माझ्या विठ्ठलाला मी
विनंती करत आहे की हे देवा, हा बलात्कार हा नष्ट होऊ दे. म्हणून मी आज ही कविता सादर करत आहे, हाहाकार बलात्काराचा. देवा याही देशात सुटू दे वादळ वारा, देवा याही देशात सुटू दे वादळ वारा, माजलाय हाहाकार बलात्काराचा, विजू दे वासनेचा निखारा, विजू दे वासनेचा निखारा. देवा याही देशात सुटू दे वादळ वारा, माजलाय हाहाकार बलात्काराचा, विजू दे वासनेचा निखारा, विजू दे वासनेचा निखारा. जिथे नारीला दिले जाते देवीचे रूप, जिथे नारीला दिले जाते देवीचे रूप, अहो तीच होते अनेकाच्या वासनेची भूक, तीच होते अनेकाच्या वासनेची भूक. देवा याही देशात सुटू दे वादळ वारा, विजू दे वासनेचा निखारा, विजू दे वासनेचा निखारा. इथे दिवसाढवळ्या केला जातो मानवतेचा खून, इथे दिवसाढवळ्या केला जातो मानवतेचा खून, तीच होती कुणाची तरी माय बहीण लेक आणि सून, तीच होती कुणाची तरी माय बहीण आणि लेक सून. देवा याही देशात सुटू दे वादळ वारा, विजू दे वासनेचा निखारा. देवा याही देशात सुटू दे वादळ वारा, विजू दे वासनेचा निखारा. बलात्काराच्या घटनेनंतर नोंदवण्या, बलात्काराच्या घटनेनंतर नोंदवण्या निषेध काढला जातो मोर्चा. इथे बलात्काराच्या घटनेनंतर निषेध नोंदवण्या काढला जातो मोर्चा. आणि बलात्काराचे होते भांडवल आणि सुरू होतात आरोप प्रत्यारोपाच्याच चर्चा, सुरू होतात आरोप प्रत्यारोपाच्याच चर्चा. देवा याही देशात सुटू दे वादळ वारा, विजू दे वासनेचा निखारा. कळीचे फूल होण्याआधीच वासनांत कुत्रे करतात बलात्कार, कळीचे फूल होण्याआधीच वासनांत कुत्रे करतात बलात्कार. माणसात उरला आहे का हो आचार विचार आणि सदाचार, म्हणून देवा याही देशात सुटू दे वादळ वारा आणि विजू दे वासनेचा निखारा. इथे निष्पाप निरागस मुलीवर बलात्कार केला जातो निर्घुण खून, इथे निष्पाप निरागस मुलीवर बलात्कार करून केला जातो निर्घुण खून. न्याय देवता आंधळी आहे, न्याय देवता आंधळी आहे, पुराव्याअभावी नराधाम जातो सुटून, पुराव्याअभावी नराधाम जातो सुटून. म्हणून देवा याही देशात सुटू दे वादळ वारा आणि विजू दे वासनेचा निखारा, विजू दे वासनेचा निखारा. वाह वाह वाह, क्या बात है, बढ़िया. कपिल त्र्यंबक गोंधळे, छत्रपती संभाजीनगर आगार सिडको. माझ्या कवितेचं नाव आहे नंदी. चालीत म्हणण्याचा प्रयत्न करतो, चालीत म्हणण्याचा प्रयत्न करतो, म्हणजे एवढा काही आवाज माझा गाळा काही चांगला नाही, पण तरी प्रयत्न. लोंढे महाराजांनीच मला चाल सांगितली आता जस्ट, महाराजांना म्हणलं चाल कोणती घेऊ, त्यांनी सांगितले जमणार ना मला. पहिले तर असं सुनील सरांपैकी पहिले असंच करायचं पहिल्या वर्षी. हा डेअरी होत नव्हती ना, तर पहिले संपर्क येत नाही जास्त. नंदी चालला चालला दोन्ही पिकाच्या मधून, बळीराजा गातो गाणं महादेवाचं वाहन, बळीराजा गातो गाणं महादेवाचे वाहन. नंदी जुवाला जुंपला, नंदी जुवाला जुंपला, सडा मोत्याचा शिंपला, नंदी जुवाला जुंपला, सडा मोत्याचा शिंपला. मोती आले बहारुनी काळ्या भुईच्या मधुनी, मोती आले बहारुनी काळ्या भुईच्या मधुनी. कांदा मळणी आली वाट पोळ्याची पाहतो, कांदा मळणी आली वाट पोळ्याची पाहतो. नंदी माझा हा गुणाचा कसा डोलात चालतो, नंदी माझा हा गुणाचा कसा डोलात चालतो. नाही रुसला कधी हा ना ताई तापान तापला,
नाही रुसला कधी हा नाही तापान तापला माझ्या बापाच्या खांद्याला खांद माझ्या नंदीनं लावला माझ्या बापाच्या खांद्याला खांद माझ्या नंदीनं लावला पीक तोडणीला आले झाले मोकळ हे रान पीक तोडणीला आले झाले मोकळ हे रान नंदी रानावनात राहतो स्वप्न मी उद्याचे पाहतो नंदी रानावनात राहतो स्वप्न मी उद्याचे पाहतो स्वप्न उद्याचे पाहतो. माझ्या कवितेला वेळ झाला असता तरी चाललं असतं तोपर्यंत डेअरिंग वाढली असती की नाही. माझा परिचय देण्याची गरज आहे का. मी तुम्हा सर्वांची लाडकी बहीण मिळाला तुम्हा सर्वांची मोठी लाडकी बहीण. तुमच्या सर्वांसाठी या 4 ओळी. हुनर हम में कुछ है हुनर हम में कुछ है ये बताने के मोहताज नहीं है हम. हुनर हम में कुछ है ये बताने के मोहताज नहीं है हम. चमकता है जो सितारा चमकता है जो सितारा वो आसमां वही आज है हम वही आज है हम. या 4 ओळी तुम्हा सर्वांना समर्पित होत्या. पुन्हा 2 घेते. दिलंच आता स्टेज तर सोडतच नाही. आम्ही एसटी साहित्य रसिक आम्ही एसटी साहित्य रसिक कर्मचारी आम्ही एसटी साहित्य रसिक कर्मचारी भाग आहोत एसटी महामंडळाचा. आम्ही एसटी साहित्य रसिक कर्मचारी भाग आहोत एसटी महामंडळाचा. सांगोला येथे आज गरजतो निनादतो आवाज आसमंतात कवी साहित्य परिवाराचा कवी साहित्य परिवाराचा. धन्यवाद. कालच जागतिक महिला दिन झाला आणि त्यावरच या 4 ओळी आहेत. प्रथमतः माझ्या सर्व लाडक्या भगिनींना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शीर्षक आहे तरीही तिला वेळ नाही. जगावं आयुष्य किती कसं जगावं आयुष्य किती कसं तरीही ताळमेळ नाही. जगावं आयुष्य किती कसं तरीही ताळमेळ नाही. उरलेली आहे दिवस रात्र तरीही तिला वेळ नाही तरीही तिला वेळ नाही. तिने अनेक रूपात आज ओलांडली 40. माझ्यापासून सर्वच जणी असू द्या. तिने अनेक रूपात आज ओलांडली 40. निहारावं स्वतः कधी निहारावं स्वतः कधी तरीही तिला वेळ नाही. उरलेली आहे दिवस रात्र तरीही तिला वेळ नाही. माळून गजरा ओठांवर लाली माळून गजरा ओठांवर लाली केसांना पॉलिश माळून गजरा ओठांवर लाली केसांना पॉलिश. पडतील फिक्या उर्वशी रंभा पडतील फिक्या उर्वशी रंभा. नटावं कधी तरीही तिला वेळ नाही. उरलेली आहे दिवस रात्र तरीही तिला वेळ नाही. सरता सरली ती रंगीबेरंगी पान जिंदगीची सरता सरली ती रंगीबेरंगी पान जिंदगीची. असून सातही रंग हाती असून सातही रंग हाती तरीही तिला वेळ नाही. उरलेली आहे दिवस रात्र तरीही तिला वेळ नाही. सुगंध चाफ्याचा सुगंध कधीतरी एखादं चाफ्याचं फुल मिळतं ते वाळून गेले तरीही त्याचा सुगंध इतका असतो की ते हल्ली पर्समध्ये जरी असला तरी वेळ नाही मला घ्यायला. सर्वांचंच होतं तसं. सुगंध चाफ्याचा सुगंध चाफ्याचा मोहून घेतो ती बंद पेटी सुगंध चाफ्याचा मोहून घेतो ती बंद पेटी. मिळाली जरी किल्ली उघडण्यास तरीही तिला वेळ नाही. उरलेली आहे दिवस रात्र तरीही तिला वेळ नाही. उतरतीला आयुष्यात होईल का थोडं ओझं कमी उतरतीला आयुष्यात होईल का थोडं
ओझ कमी, जवळ ठेवावं द्यावं उष्ण म्हणून पुन्हा, जवळ ठेवावं द्यावं उष्ण म्हणून पुन्हा, तरीही तिला वेळ नाही, उरलेली आहे दिवस रात्र, तरीही तिला वेळ नाही. हे असं प्रत्येक स्त्रियांच्या बाबतीत होतं. त्यामुळे या 4 ओळी त्या मारलेल्या शब्दांना, मारली शब्दांची फेकून शिंतोडे जमान्याने, मारली शब्दांची फेकून शिंतोडे जमान्याने, करावा एक एक चुकता हिशोब सारा, करावा एक एक चुकता हिशोब सारा, तरीही तिला वेळ नाही, उरलेली आहे दिवस रात्र, तरीही तिला वेळ नाही, जगावं आयुष्य किती कसं याचा तिला अजून ताळमेळ नाही, तरीही तिला वेळ नाही. धन्यवाद. फारच सुंदर ताई, खूप छान अशी महिलांच्या व्यथा, महिलांना वेळ नाही या विषयावर आपण बोललात आणि खूप अशी रचना. ज्यांना असतात कानं, मी मागच्या वर्षी सांगितलं होतं, ज्यांना असतात कानं त्यांनाच ऐकू येतं गाणं. सगळ्यांचे कानं माझ्याकडे केंद्रित करा, विनंती आहे. गडबड गोंधळ करू नका. सर्वांना रामकृष्ण हरी. कारण आपण आलो आहोत पांडुरंग परमात्म्याच्या दरबारी, घेऊन एसटीच्या सुंदर सुंदर अशा काव्य लहरी. पुन्हा एकदा सर्वांना रामकृष्ण हरी. चला, आतापर्यंत झालेला हर्ष तुमचा मी बाजूला करणार आहे. आतापर्यंत झालेला बाजूला तुमचा मी हर्ष करणार आहे, कारण तुमच्या भावनांना थोडासा स्पर्श करणार आहे. मी तुमच्या भावनांना थोडासा स्पर्श करणार आहे. तुमच्या सुकावलेल्या पापण्यांना थोडंसं ओलं करणार आहे. तुमच्या सुकावलेल्या पापण्यांना थोडंसं ओलं करणार आहे. कारण पुन्हा नव्याने मी बाप सांगणार आहे. ऐकायचं ना बाप? जीवनातलं अंतिम सत्य आहे. जीवनातलं अंतिम सत्य आहे की बाप आपल्यावर खूप प्रेम करतो. जीवनातलं अंतिम सत्य आहे की बाप आपल्यावर खूप प्रेम करतो, पण कधी दाखवत नाही. बाप आपल्यावर खूप प्रेम करतो पण कधी दाखवत नाही. आणि हे जेव्हा आपल्याला कळतं ना, तेव्हा बाप मात्र राहत नाही. तो डोळ्यातले अश्रू सरवतो, आपल्याला सर्व काही पुरवतो. डोळ्यातले अश्रू सरवतो, आपल्याला सर्व काही पुरवतो. जगभर आपल्याला गुणवान म्हणून मिरवतो. जगभर आपल्याला गुणवान म्हणून मिरवतो. तो थकतो सुद्धा पण थकल्यासारखा दाखवत नाही. आणि जेव्हा ही गोष्ट आपल्याला कळते ना, तेव्हा बाप मात्र राहत नाही. वा. तो रागावतो, चिडतो, ऐरण होऊन आपल्याला घडवतो. तो रागावतो, थकतो, चिडतो, ऐरण होऊन आपल्याला घडवतो. तो आवडत जरी नसला ना आपल्याला, पण आपल्या आवडीसाठी अख्खं आयुष्य दडवतो. आणि ही गोष्ट जेव्हा आपल्याला कळते ना दादा, तेव्हा बाप मात्र उरत नसतो. त्याला वह्या पुस्तके मोबाईल आणि गाडीसाठीच आपण वापरतो. त्याला वह्या पुस्तके मोबाईल आणि गाडीसाठीच आपण वापरतो. तो झराहून झरतच राहतो. तो विरतो सुद्धा पण विरल्यासारखा कधी दाखवत नाही. आणि जेव्हा ही गोष्ट आपल्याला कळते ना दादा, बाप मात्र तेव्हा उरत नाही. मग बाप असतो तरी काय? बाप समजून घ्यावा. नवीन बाप आहे, मागच्या वेळेचा नाही, हा नवीन आहे. बाप समजून घ्यावा. बाप आहे तरी काय, बाप समजून घ्यावा.
क्या बात बापा हैराण होऊनी सोश दुःखाचे ते घर. दादा लिहिणाऱ्याने लक्ष द्या प्लीज, थोडस थांबा. बाप झोपतो रे केव्हा केव्हा, बाप झोपतो रे केव्हा, तू झोपशील जेव्हा. बाप झोपतो रे केव्हा, तू झोपशील जेव्हा. तुझ्या सुखासाठी बाप नेत्राचा करतो दिवा. अरे तुझ्या सुखासाठी बाप नेत्राचा करतो दिवा. राहून यार झपोटी, तो राहून यार झपोटी, तुझं भरतो रे पोट. राहून यार झपोटी, तुझं भरतो रे पोट. करुणिया कामाड कष्ट, तुला बनवी तो मोठ. करुणिया कामाड कष्ट, तुला बनवी तो मोठ. ऐका बाप दिसतो रे जसा, बाप मुळीच नाही तसा. बाप दिसतो रे तसा, बाप मुळीच नाही तसा. वरून या कठोर भासे, आत भितरात ससा. वरून या कठोर भासे, आत भितरात ससा. बाप ओळखून घ्यावा असा, बाप ओळखून घ्यावा मन करुणिया साथ. बाप ओळखून घ्यावा मन करुणिया साथ. अरे जळून या दुधावानी जातो होऊन या वाफ. जळून या दुधावानी जातो होऊन या वाफ. कर पारख बापाची, कर पारख बापाची. बाप आहे भगवंत. कर पारख बापाची, बाप आहे भगवंत. आणि बाप लिहिल्या हिराच्या लेखणीचा झाला अंत. बाप लिहिल्या हिराच्या लेखणीचा झाला अंत. शेवटचं करू दे. बाप ओळखून घ्यावा बाप, बाप ओळखून घ्यावा मन करुणिया साफ. बाप ओळखून घ्यावा मन करुणिया साफ. जळून या दुधावानी जातो होऊन या वाफ. बाप चंदनाचं झाड त्याला शिजणच ठावा. बाप चंदनाचं झाड त्याला शिजणच ठावा. बाप हैराण होऊन सोश दुःखाचे ते घर. बाप समजून घ्यावा बाप आहे तरी काय. अरे परिवारासाठी ज्याचे थकत नाही पाय. परिवारासाठी ज्याचे थकत नाही पाय. गाण्यामध्ये ओरडण्यामध्ये फरक आहे. माझा आवाज कधी कधी कानावर आदळत असेल. आवाज कानावर आदळतो, जरूर आदळणार, कारण खूप हाय स्केलने गातो मी. पण काळजाच्या बेंबीच्या देठातून तो आवाज निघतो. अंतकरणातून अंतकरणात. माझ्या कार्यक्रमाचं टायटल आहे, मी जो कार्यक्रम करतो, भजन प्रवचन करतो, त्याचं टायटल आहे मनापासून मनापर्यंत. मनापासून मनापर्यंत प्रत्येकाच्या अंतकरणाला टच करतो आपण. धन्यवाद मला वेळ दिला. ह्या नव्या वयीसाठी बाप भिजला घामानं, त्याची मळालेली बंडी
बंडी मला ध्वजाच्या समान, त्याची मळालेली बंडी मला ध्वजाच्या समान. मी पुढच्या कवीला आमंत्रित करतो. माझे मित्र आणि आपल्या समूहाचे ज्येष्ठ कवी, ते दिसायला ज्येष्ठ आहेत पण त्यांच्या 22 वर्षाचा तरुण आजही व्हॉट्सअप, फेसबुक, इन्स्टाला ऑनलाईन आहे. बिगुल स्वामी सर यांचं जोरदार टाळ्याच्या गजरात स्वागत झालं पाहिजे. त्यांनी आपली एक रचना सादर करावी. सर थोडासा बदल करतो. सर आताच दादानी या बाप या विषयावर कविता सादर केली, त्याच्यामुळे ते भाविक झाले, त्यांना बोलायला सुचत नाहीये, म्हणून पुढच्या कवींना आमंत्रित करतो. दुसरे प्रेम कवी आपल्या समूहाचे, ज्यांची प्रेम कवी म्हणून ओळख आहे, छत्रपती संभाजीनगरवरून आलेले माझे मित्र राहुल इंगोले यांचंही जोरदार डोळे टाळ्यांच्या गजरात स्वागत करू आणि त्यांची एक कविता. धन्यवाद सर. माझ्या कवितेचे नाव आहे बायको माहेरी गेल्यावर. काय घडतं नक्कीच ऐकू, बघू काय होते. सहज वाटलं बायको माहेरी गेल्याचा थोडा तरी अनुभव घ्यावा. सहज वाटलं बायको माहेरी गेल्याचा थोडा तरी आनंद घ्यावा, आणि त्या गोड आठवणीला ठेवा बायको आल्यावर तिला पण द्यावा. आणि त्या गोड आठवणीला ठेवा बायको आल्यावर तिला पण द्यावा. वाटलं होतं आता तरी जीवनाचा खरा आनंद मिळेल. वाटलं होतं आता तरी जीवनाचा खरा आनंद मिळेल. तिच्याशिवाय जगण्याचं खरं महत्व पण कळेल. अशा या आनंदाच्या भरात मी गॅसकडे वळलो. झाली सुरुवात, काय काय होतं ते. अशा या आनंदाच्या भरात मी गॅसकडे वळलो. थेट पातेल्यात हातात धरल्यानं एका झटक्यात भरपूर पोळलो. चहा तर प्राशन केला आता, हात पोळले हात भाजले. चहा तर प्राशन केला आता, पोळ्यांसाठी परातीत घेतलं पीठ. चहा तर प्राशन केला आता, पोळ्यांसाठी परातीत घेतलं पीठ. आनंदाच्या भरात मग भाजीत जास्तच पडलं ना मीठ. भाजी खराब झाली. पुढं काय घडलं बघू. आता मात्र आनंदात मी पोळ्या लाटताना अख्ख्या विश्वाचं दर्शन घडलं. आनंदात मी पोळ्या लाटताना अख्ख्या विश्वाचं दर्शन घडलं. तेव्हा वाटलं आपल्यासाठीच तिला देवाला या संसारीत धाडलं. आता मात्र तिचे महत्व खरंच मला कळू लागले. बराच उशीर झाल्यानं ऑफिसकडं पाय माझे आपुसुकत ओळू लागले. हात रुमाल पाकिट आणि मोबाईल घरातच राहिला की विसरून. तेव्हा मात्र तिच्या आठवणीने डोळे खरंच आले भरून. म्हणून म्हणतो तिच्याशिवाय आपण अशी कल्पनाही करू नका. म्हणून म्हणतो तिच्याशिवाय आपण अशी कल्पनाही करू नका. ती आपली अर्धांगिनी नाही सर्वांगिनी आहे, हे मात्र मुळीच विसरू नका. धन्यवाद. ताजी करते ती असते कविता. जुनी आठवण नव्याने ताजी करते ती असते कविता. प्रेमात पुन्हा पुन्हा पडायला राजी करते ती असते कविता. फक्त एवढंच बोला आज किती गोड दिसते माझी मैना. फक्त एवढंच बोला आज किती गोड दिसते माझी मैना. मग बघा बायको ही हाजी हाजी करते ती असते कविता. मग बघा बायको ही हाजी हाजी करते ती असते कविता. मी आता पुढच्या कवींना, आपले ज्येष्ठ कवी श्री बिगुल स्वामी सर, त्यांना विनंती करतो की त्यांनी आपली एक रचना सादर करावी. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. न पेड़ से न डाली में न पत्तों फूलों में न पत्तों में. न पेड़ में न डाली में, न पेड़ में न पत्तों में न फूलों में न डाली में. न पेड़ में न फूलों में न पत्तों में न डाली में. जो मजा आता है माँ के हाथ की सजी खाने की थाली में. मिलता है सुकून मुझे मंदिर की घंटी की आवाज में.
बस वही मिलेगा सुकून आज तुम्हारी ताली में. एक बार ताली. मगाशी भरपूर कवी संमेलनात जातो, परीक्षणही करतो, स्वतःही भाऊक कविता करतो, पण खरोखर महाराज भाऊक केलं तुम्ही मला. बाप दुधातून वाफ झाल्यासारखा जेव्हा उडून जातो. मी सुद्धा आता थोडीशी भाऊक कविता गाऊन सादर करण्याचा प्रयत्न करतो. आवाज चालणार नाही याची 100% खात्री आहे, तरी पण प्रयत्न करतो. इथे महिला पण आहेत, पुरुष पण आहेत, सगळ्यांचीच लग्न झालेली आहेत एखाद दुसरा सोडून. त्याच्यामुळे त्यांना लेकीची पाठवणी बिदाई याचा अनुभव आहेच. थोडीशी गाऊन सादर करण्याचा प्रयत्न करतो. सूर इकडे तिकडे झाला तर माफ करा, ताल बिघडला तर टाळ्यांनी साथ द्या. मी माझ्या कवितेला टाळी वाजवा असं म्हणणार नाही. पटलं तर टाळी वाजवा, नाही पटलं तर वाजवू नका, पण या जन्मी जे माझ्या कवितेला टाळी वाजवणार नाही, पुढच्या जन्मी ते टोल नाक्यावर दिसतील याची मात्र खात्री. आईचा पदर, बापाचा आदर, डोळ्या डोळ्यात असरला. आईचा पदर, बापाचा आदर, डोळ्या डोळ्यात असरला. नेसून साडी माहेर सोड, कन्या निघाली सासरला. नेसून साडी माहेर सोडी, कन्या निघाली सासरला. कन्या सासरला निघालेली आहे, बाप मांडवाच्या कोपऱ्यात उभा आहे आणि काय काय आठवते. आठवते मजला तुझी बडबड बोली, गबोबडी बोली. आठवते मजला तुझी बडबड बोली, गबोबडी बोली. बातुकलीच्या बाहुलीची चुनर चोली, गघागर चोली. रुमालात तोडलेली लिमलेटची गोळी, ग चॉकलेटची गोळी. गल्लीत खेळलेली पाण्याची होळी, ग रंगाची होळी. नकळत लवकर कशी मोठी झाली, गौपवर झाली. नेसून साडी माहेरला सोडी, लेक निघाली सासरला. हाताचा पाळणा, पदराचा झोळणा, पायाखाली तुझ्या पसरला. नेसून साडी माहेरला सोडी, कन्या निघाली सासरला. आसवांच्या आडुशाला हुंदका दाटे ग आवंडा दाटे. आठवांच्या आडुशाला आवंडा दाटे ग हुंदका दाटे. तुझ्या सासरी जाण्याने काळीज फाटे, गरुदय फाटे. तुझ्या विना चौसोटी घर सुने सुने वाटे ग मोकळे वाटे. बिनाई लेकीची करी मोठ्या थाटे ग नवलाच्या थाटे. करता पाठवणी, बाप जेव्हा पाठवणी करतो, करता पाठवणी दाटती आठवणी. बंध मनाचा घसरला. घेऊन साडी माहेर सोडी, कन्या निघाली सासरला. सासू सासऱ्यांना आई बाप म्हणून वाग ग, समजून वाग. सासू सासऱ्यांना आई बाप समजून वाग ग, समजून वाग. आईची शिकवण आणि शिलाला जाग ग, शिलाला जाग. एवढ्या तेवढ्या गोष्टीचा करू नको राग ग, धरू नको राग. सासरच्या वंशाला आयुष्य
मनिधरी समज संसाराला लाग ग कामाला लाग. मायेची माया आईची मायेची माया अन बापाची छाया. मायेची माया अन बापाची छाया. मांडव सारा विसरला नेसून साडी माहेला सोडी. कन्या निघाली सासरला. आता एवढं सर्व निरोप कसा देऊ मी? कसं देऊ निरोप तुला? कसं कळावं ग कसं कळावं? लाडात वाढवली आता कसं रुसावं ग आता कसं रुसावं? सुखाने नांद जा सुखाने नांद जा नको चिंतेच गाव ग चिंतेच गाव. दोन्ही कुटुंबाचं मोठं कर नाव ग मोठं कर नाव. बापाच्या काळजाचा नाही कुणा ठाव देवा नाही कुणा ठाव. बापाच्या काळजाचा नाही कुणा ठाव ग नाही तागे ठाव. पोटात दुःख कन्याला पाठवायचंय. इतके वर्ष आपण सांभाळली मोठी केली आणि आज तिची आपण विदाई करतो. पोटात दुःख आनंदी मुख. खोटं 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 खोटं. पोटात दुःख आनंदी मुख भावत्व बिदाईने ओसरला. नेसून साडी माहेरला सोडी कन्या निघाली सासरला. आईचा पद बापाचा आदर डोळ्या डोळ्यात असरला. नेसून साडी माहेरला सोडी कन्या निघाली सासरला. कन्या निघाली सासरला. छपराखाली नवे छप्पर बनवले ती घरी आली घराला घर बनवले. छपराखाली नवे छप्पर बनवले ती घरी आली घराला घर बनवले. लाजले मंदिरान माहेर सुद्धा लाजले मंदिरान माहेर सुद्धा एवढे सुंदर तिने सासर बनवले एवढे सुंदर तिने सासर बनवले. यानंतर आपल्या मागील आंबेडकर कवी संमेलनात त्यांनी उत्कर्षीचे आयोजन केलं. असे आपले कवी मित्र प्रमोद दादा बाविस्कर यांना विनंती करतो त्यांनी आपली रचना सादर करावी. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. त्यांच्या टाळ्यांच्या गजरात स्वागत झालं पाहिजे. प्रमोद दादा. माझा परिचय करून देण्याची गरज आहे. प्रमोद बाविस्कर अंबण्या रागा. सर माझी मुलगी 7वीला आहे पण तुम्ही मला त्या शहरात नेऊन ठेवला. आता मी काय बोलू इथं? खूप गहन प्रश्नानंतर माझी कविता आलेली आहे पण घाबरू नका. माझ्या कवितेचं शीर्षक आहे हरिण. शीर्षक थोडं वेगळं वाटेल पण कवितेच्या अंती समजेल. माझ्या कवितेचं शीर्षक आहे हरिण. खूप झाले अनुदान खूप झाल्या सवलती. खूप झाले अनुदान आणि खूप झाल्या सवलती. उबड्या दिल्या हाती आणि काढून घेतली गती. उबड्या दिल्या हाती आणि काढून घेतली गती. मुलं झालेत लाडके भाऊ पण नोकरीचं काय? मुलं झालेत लाडके भाऊ पण नोकरीचं काय? खाजगी शाळेतल्या फीचं ओझं माझ्या शेतकरी बाप उचलेल कसं काय? माझ्या शेतकरी बाप उचलेल कसं काय? बहीण झाली लाडकी पण सुरक्षेचं काय? बहीण झाली लाडकी पण सुरक्षेचं काय? चिंता वाटते हो खरंच. बहीण झाली लाडकी सुरक्षेचं काय? चिंता वाटते हो खरंच. सुखरूप येईल का हो घरी? माझी बहीण मुलगी आणि माय. माझी बहीण मुलगी आणि माय. खूप झाल्या गप्पा शिक्षणाच्या पण त्यातल्या व्यथा संपत नाही. खूप झाल्या गप्पा शिक्षणाच्या पण त्याच्या व्यथा शिक्षण संपत नाही. कराट्याचं शिक्षण मुलींना मोफत द्यावं हेही शासनाला कळत नाही. हेही शासनाला कळत नाही. सर्व देईल हो शासन सर्व देईल हो शासन पण श्रावण बाळाचं काय?
सर्व देईल हो शासन, पण श्रावण बाळाचं काय? श्रावण बाळ आपल्यालाच व्हायचं आहे, श्रावण बाळ आपल्यालाच व्हायचं आहे. आणि तुम्ही होऊन जिजामाता, आणि तुम्ही होऊन जिजामाता पुन्हा शिवबा घडवायचं आहे, पुन्हा शिवबा घडवायचे आहे. शेवटचं कळवं घेतो. शिक्षण दिले फुकट मुलींना, पण शिक्षणाचं धाडस दिलं नाही. शिक्षण दिलं फुकट मुलींना, पण शिक्षणाचं धाडस दिलं नाही. अरे लांडग्याच्या नजरेतून माझ्या हरणीला अजून कोणी वाचवत नाही, माझ्या हरणीला अजून कोणी वाचवत नाही, माझ्या हरणीला अजून कोणी वाचवत नाही. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. बढिया.